तर मित्रांनो मग हर्षल बोलते म्हणे चल म्हणे आता रूमला जाऊ म्हणे आणि झोपून घेऊ म्हणे. म्हटलं हर्षल भाऊ आज हर्षल भाऊ यांचा वाढदिवस आहे तर म्हटलं चला आता आपण केक घेऊन येऊ म्हटलं. मग मी आणि हर्षल बोलते आम्ही निघालो होतो केक घेऊन जाण्यासाठी. पण म्हटलं केक आपल्याला चॉईस करायचा आहे. म्हटलं चला आता सरांना फोटो वगैरे टाकून देऊ आणि फोटो काढून सरांना पाठवून दिली आणि तिथं खूप साऱ्या व्हरायटीज होत्या केकच्या. आम्हाला आवडून गेला होता एक केक आणि म्हटलं चला आता काढा म्हटलं हाच केक. तर त्यांनी ना तो काढला होता. मग आम्ही केक वगैरे तर काढून झाला होता आणि त्या दादांनी मस्त नाव वगैरे टाकून दिलं. मग त्या दादांनी त्यांनी मस्त नाव वगैरे टाकून दिलं हर्षल नाव वगैरे टाकलं आणि मग तिथून आम्ही हर्षल पण त्यांना सांगून दिलं पिशवी वगैरे घ्या म्हटलं चला म्हटलं अभि चलेंगे हॉटेल पे जाने के लिए. मग आम्ही दोन्ही निघालो मग हॉटेलला जाण्यासाठी. मग तिथून हॉटेलला तर आम्ही जाऊ म्हटलं पण त्या आधी ना स्प्रे वगैरे पण घ्यायचे होते आपल्याला. मग स्प्रे वगैरे तर घेऊन झाला होता आणि मग पोचलो होतो आम्ही हॉटेलला. यांना सर्वांना सांगून दिलं मस्त टेबल वगैरे लावा म्हटलं. ते दादा ते पण आले होते सरांचे भाजीराव तर ते पण आलेले होते हॉटेलला आणि मस्त केक वगैरे कटिंगची तयारी वगैरे झाली होती. आम्ही फक्त बर्थडे बॉयची वाट बघत होतो पण बर्थडे बॉय जिथं नव्हता. मग बर्थडे बॉय आला मस्त केक वगैरे कटिंग वगैरे झाला आणि मग रोलाने नवीनच काहीतरी स्प्रे वगैरे मारू म्हणे. म्हटलं ला मेरे पास मी खुद मारता हूं म्हणे. गाईस तर मी कॅमेरा माझ्या हातातच होता तर शूटिंग मीच केली होती आणि म्हणून ते तुम्हाला दिसलं नाही की. तर मग हर्षद भाऊ त्यांनी फायनली केक वगैरे कटिंग झाला होता आणि सरांनी त्यांनी पण केक वगैरे त्याला खाऊन देऊ म्हणे. मग सरांनी त्यांचे मस्त म्हटलं चला आता फोटो वगैरे काढून घेऊ. त्याआधी अजून स्प्रे मारायची इच्छा बाकी होती. मग त्याच्या अजून स्प्रे वगैरे मारून घेतला मी. खूपच मजा आली आणि खूप इंटरेस्टिंग बर्थडे झाला. आणि आता सर ते काहीतरी बोलणार होते त्याच्याबद्दल 2 शब्द हॅपी बर्थडे वगैरे करून दिलं तुमच्या भावानी. मग हॅपी बर्थडे वगैरे झालं सर म्हणे मी 2 शब्द बोलतो विशाल म्हणे. मग ऐकू चला मित्रांनो स्टार्ट. हर्षल बेलेवार बद्दल बोलायचं झाल्यास आज त्याचा 26वा वाढदिवस. 26 वर्षाचा झाला तो. 27व्या वर्षात पदार्पण केलं. पण पहिल्यापासून म्हणजे मी ज्या दिवसापासून त्याला ओळखतो त्या दिवसापासून एकदम कामाची एकदम एकनिष्ठ आणि एक कातपदा एकदम सुंदर काम करतो आणि इमानदार माणूस आहे. सगळ्यात जास्त इमानदारी ही कुठे भेटत नसते तर ती माणसामध्ये शोधावी लागते. तर मला तो टाळ्या 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 पुढचं आयुष्य असंच प्रेमळ जावं बाळा. तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या. तर 2 शब्द होऊन गेलेले आणि आता आपण मस्त केक वरती थोडा तुटवडा घेऊ म्हटलं. पण त्याआधी केक मला काही जास्त गोड आवडत नाही मित्रांनो. केक वगैरे घेऊन आणि मग आम्ही निघालो रूमला जाण्यासाठी. मग तुम्ही याचे पण 2-3 शब्द ऐका. लाइक शेयर एकदम बराबर सबस्क्राइब सब सब्सक्राइब करें गाइस. चलो गाइस गुड नाईट तुम्हाला सर्वांना. बाय बाय.